नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयाचे अपेक्षित स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यानुसार गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वी वर्गाकरिता संख्याज्ञान या घटकातील अध्ययन स्तर क्रमांक 17 म्हणजेच 0 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिणे। या अंतर्गत आता आपले विद्यार्थी 99 पर्यंतचे अंक ओळखतात, संख्या अंकात लिहितात आणि वाचतात आहे, बरोबर ना। विद्यार्थ्यांचा हा स्तर पूर्ण झाल्यानंतर स्तर क्रमांक 18 मध्ये आपण 0 ते 9 संख्या नामे अक्षरात कसे लिहायला शिकेल व आपले विद्यार्थी 18वा स्तर कसा पूर्ण करतील यासाठीच्या काही अध्ययन कृती पाहणार आहोत। यात सर्वात आधी आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्याचे अंकात व अक्षरात यांच्या जोड्या लावणे यासाठी निपुण अंतर्गतच्या जादुई पिटाऱ्यातील वाचन पाटीचा उपयोग आपण करणार आहोत। सदर साहित्यामध्ये आपल्याकडे 0 ते 9 पर्यंतच्या अंकाच्या पट्ट्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या पट्ट्या आहेत त्यावरती 0 ते 9 अंक दिलेले आहेत, पण इतर ज्या पट्ट्या आहेत त्यावरती आपणास मात्र 0 ते 9 अशा प्रकारे कोऱ्या कागदावरती लिहून चिकटवायचं आहे आणि ह्या दोन प्रकारच्या पट्ट्याचा उपयोग करून या पाटीचा उपयोग करून अंक आणि अक्षरांच्या जोड्या लावण्याची कृती आपणास करून घ्यावयाची आहे। ही आहे वाचन पाटी। यामध्ये सुरुवातीला आपण अंकात असणाऱ्या ह्या दोन संख्या या ठिकाणी टाकूया आणि विद्यार्थ्यांना हे जे अक्षरात आहेत त्या अक्षराच्या संख्या योग्य ठिकाणी त्यांना टाकण्यास सांगूया। अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कृती पूर्ण करून घेऊन अशाच प्रकारे आपण 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे सगळ्या अंकात आणि अक्षराच्या जोड्या आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो। ओके, यातून विद्यार्थ्यांना अक्षर नामाची प्रारंभिक ओळख होईल। यानंतर विद्यार्थ्यांना अक्षरात संख्या लेखनाचा प्रारंभिक सराव होण्यासाठी आपणास धूळपाटीचा उपयोग करायचा आहे। आता मी एक आपल्या उपलब्ध होणारी एक साधीशी धूळपाटी तयार केलेली आहे। त्यामध्ये थर्मोकॉलचा एक बॉक्स घेतलेला आहे, रिकामा बॉक्स, त्यामध्ये बारीक वाळू भरलेली आहे। आपण यामध्ये वाळू, पीठ किंवा चुना काही वापरू शकता। याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आपणास एकामागे एक असे 0, 1, 2 असे 9 अंक अक्षरात लिहून त्यावर विद्यार्थ्यास बोटाने गिरवायला सांगायचे आहे, जेणेकरून सुरुवातीस विद्यार्थ्यांना लेखनाची सवय होण्यासाठी प्रेरणा मिळेल, आनंद मिळेल व विद्यार्थी आवडीने अंक अक्षरात लेखनासाठी प्रेरित होतील। ही आहे धूळपाटी। या धूळपाटीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना बोटाने अक्षरे गिरवायला शिकवायचे आहे। यामध्ये आपण सुरुवातीला असं 0 काढायचं आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की ह्या शून्यावरती तू येऊन बोट फिरवायचं। यामधून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अक्षर लेखनाचं दृढीकरण होईल। यानंतरच्या अध्ययन कृतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेनने लिहिण्यासाठीचा सराव घ्यायचा आहे। त्यासाठी 0 ते 9 अंक असे एका कागदावरती प्रिंट काढून ज्यामध्ये लॅमिनेशन करून त्या कागदाला यावरती आपण विद्यार्थ्यांना अक्षर लेखनासाठी पेनचा वापर करून गिरवण्याचा अधिकाधिक सराव घ्यायचा आहे। यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी हा स्तर पूर्ण केलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सराव घेणे अपेक्षित आहे। यामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने गिरवित आहेत याकडे शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे। जर विद्यार्थी अक्षर लेखनात अक्षराची सुरुवात व शेवट यात अक्षर लेखनाचा क्रम चुकवीत असतील तर योग्य तिथे मार्गदर्शन करावयाचे आहे। अशा प्रकारच्या 3 कृतीनंतर 4थी कृती आपण दृढीकरणासाठी घेणार आहोत। यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे रिकाम्या जागा पूर्ण करा अशा प्रकारचे 0 ते 9 पर्यंतचे 2 चार्ट तयार करून त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। काही संख्याचं पहिलं अक्षर हे रिकामं ठेवायचं तर काही संख्याचं दुसरं अक्षर हे रिकामं ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना रिकाम्या जागा पूर्ण करण्याची कृती पूर्ण करण्यास सांगायचे आहे। यातून असं होईल की विद्यार्थी विचार करतील आणि विचार करून अंक पाहून अंकाचा अक्षरात लेखनाचा योग्य सराव करतील। आतापर्यंत ज्या आपण 4 कृती पाहिलेल्या आहेत त्या कृती त्याच क्रमाने पुन्हा पुन्हा घेतल्यास आपले विद्यार्थी नक्कीच 0 ते 9 संख्या अक्षरात लिहायला शिकतील, सोबतच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमातील 18वा स्तर पूर्ण करतील यात शंका नाही। मला खात्री आहे की तुम्ही याचा अधिकाधिक सराव घ्याल व आपले विद्यार्थी यशस्वी कराल। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अंतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे अपेक्षित अध्ययन स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे। यापूर्वी आपण गणित विषयाच्या इयत्ता 3री ते 5वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संख्याज्ञान या घटकावर आधारित स्तर क्रमांक 17 जो
51 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचन असा होता. तो स्तर आपण पूर्ण केलेला आहे. आज आपण स्तर 18वा 0 ते 9 संख्या नामे लिहितो. हा स्तर गाठण्यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील यावर आपण आज माहिती घेऊयात. एक झाडाचं चित्र. मग झाडाला या ठिकाणी एक अंक या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आता काय करायचं आहे, या अंकाखाली रेषा दिलेल्या आहेत. तर या रेषेचा फायदा काय घ्यायचा, विद्यार्थ्यांना हा चार्ट द्यायचा. हे फलक दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना द्यायची, पेन्सिल वापर आणि मी जो अंक सांगतो त्याच अंकाचं नाव लिही. म्हणजे एक तर त्याला अंक ओळखीचा आहे. समजा त्याला सांगितलं 6, तर त्याने अगोदर शोधून काढेल कुठं आहे 6, मग इथं आहे, मग इथं 6 कसं लिहायचं तो या ठिकाणी व्यवस्थित लिहेल. हे आपल्याला एक कृती घेता येईल. यावरच आपल्याला आणखी दुसरी कृती घेता येईल आणि ती कृती म्हणजे आपण हे झाड असंच समोर ठेवायचं आणि समोर ठेवल्याच्या नंतर किंवा मोठा चार्ट तयार करून आपण समोर ठेवायचं आणि तिथं दुसरी एक कृती घ्यायची आणि त्या कृतीचं नाव आहे चिठ्ठी उघडा आणि संख्या ओळखा. आता हे पहा, अशा चिठ्ठ्या, वेगवेगळ्या चिठ्ठ्या आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अशा तयार करून द्यायच्या. जर संख्या जास्त असेल, प्रत्येक शाळेमध्ये संख्या सारखीच असेल असं नाही आहे. मग जर आपल्या शाळेमध्ये, आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्त असेल तर गट तयार करायचे, 10-10चे गट तयार करायचे आणि 10 चिठ्ठ्या त्या गटामध्ये द्यायच्या. आता प्रत्येक विद्यार्थी काय करतील, एक चिठ्ठी विद्यार्थ्यांना उघडायला लावायची. काय लिहिलं आहे, जो अंक लिहिलेला आहे तो अंक या झाडावरती कुठं आहे तो त्या विद्यार्थ्याला शोधायला सांगायचा आणि त्याचं नाव, कारण इथं कुठंही संख्यानाम लिहिलेलं नाही आहे, इथंसुद्धा अंक आहे, इथंसुद्धा अंक आहे. मग या ठिकाणी याचं संख्यानाम अगोदर तो जोडी लावेल आणि याचं संख्यानाम काय आहे तो या ठिकाणी व्यवस्थित लिहिल. हा एक खेळ आपल्याला विद्यार्थ्यांकडून घेता येईल. सोबतच आणखी एक कृती घेता येईल आणि ती कृती म्हणजे अशीच एक चिठ्ठी, पण त्या चिठ्ठीवर कुठलाही अंक नाही. तर त्या चिठ्ठीवर काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या परिचित किंवा कुठलेही वेगवेगळे आकार, वेगवेगळे चित्र आपण काढायचे आणि ते चित्र त्या विद्यार्थ्यांना मोजायला सांगायचे. बघ बरं बाबा किती आहेत, तो विद्यार्थी मोजेल. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग हे 9 चित्र आपल्या या झाडावरती कुठं आहेत, बघ बरं 9चा अंक कुठं आहे, तो 9चा अंक शोधून काढेल. मग हे 9 इथं चित्र 9 आता कशात लिहायचे, अक्षरामध्ये. म्हणजेच काय, 9चं संख्यानाम त्याला लिहायचं आहे. म्हणजे जर त्याने हे चित्र पाहून अगदी दिलेल्या अंकाच्या समोर जर ते संख्यानाम लिहिलं तर काय होणार आहे, आपल्याला पक्क समजेल की त्या विद्यार्थ्याने ती क्षमता, तो स्तर पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे विविध कृतींच्या माध्यमातून आपण स्तर 18कडे जाण्याची तयारी पूर्ण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 अन्वये विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील त्यांच्या इयत्तेनुसार ठरवून दिलेला स्तर गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वीसाठी संख्याज्ञानमधील 18वा स्तर 0 ते 9 संख्यानामे लिहितो हा विद्यार्थ्यांनी यापूर्वी पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांनी आता त्यापुढील स्तर 10 ते 19 संख्या अंकात लिहितो हा स्तर गाठण्यासाठी एक शिक्षक म्हणून नक्कीच आपणास काहीतरी अडचणी येतात. मग त्या अडचणी कोणत्या ते आपण अगोदर समजून घेऊया. तर आपल्याला येणारी जी अडचण आहे ती पहिली अडचण ती म्हणजे 11 ते 19 मधील शब्दरूप लक्षात ठेवणे मुलांना कठीण जाते. हा अनुभव सर्वांनी अनुभवलेलाच असेल. त्यानंतर उच्चार आणि लेखनात गोंधळ होणे. जसं की आपण 18 म्हणतो, लिहिताना 18 पण म्हणतात विद्यार्थी लिहितो. मग 18 आणि 18, 14 आणि च व दा म्हणजे अ ऐवजी वचा वापर, ही एक अडचण आहे. त्यानंतर
क्रम लक्षात ठेवणे कठीण जाणे. क्रम कोणता? 11 नंतर 12, 12 नंतर 13, हा जो क्रम आहे हा एखाद्या वेळेस कठीण त्याला जातो. ही एक अडचण आहे. त्यानंतर संख्या उलट लिहिणे किंवा मध्येच उडी मारणे. हा अनुभव सर्वांनी घेतलेला असेल. 11, 13, 15 असं मध्येच कुठेतरी एखादा अंक 2 अंक उडी मारून पुढे जाणे. तर आपण सर्वजण वर्गात प्रयत्न करतो, तरी देखील काय होत असतं, काही विद्यार्थी अपेक्षित अध्ययनस्तर पूर्ण करताना वरील समस्यांच्या माध्यमातून अडखळतात, तर काही विद्यार्थी तो स्तर अगदी सहज पूर्ण करतात. अध्ययन स्तर गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सहज समजेल व ते आनंदाने शिकतील याकरिता आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही आनंददायी कृती वर्गात घेणे आवश्यक आहे. भाषा व गणित या दोन्ही विषयाची सांगड घालून खेळ, कृती आणि लेखन यांचा संगम, सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हा जर वाढला तर नक्कीच अध्ययन स्तर सहज गाठता येईल. चला तर मग आपण यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील त्या आपण समजून घेऊया आणि त्या आपल्या वर्गामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिली कृती जिचं नाव आहे संख्या व संख्या नामे ओळख. आता संख्या व संख्या नामे ओळखमध्ये काय आहे, आपल्याला जो स्तर गाठायचा आहे तो आहे 10 ते 19 पर्यंतचा. मग त्यासाठी काय करायचं, एक तर चार्टच्या मदतीने किंवा फलकावर आपण 10 पासून 19 पर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या. अगदी स्पष्टपणे शेवटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने ते लिहून द्यायचं आणि विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजावून सांगायचा. जसं की मी या ठिकाणी एक चार्टवर लिहिलं आहे, 10, 10, 11, 11, 12, 12, 13, 13, म्हणजे संख्याही लिहिलेली आहे आणि संख्येचं शब्दात रूपांतर म्हणजे संख्या नामसुद्धा लिहिलेलं आहे. हा संख्या आणि संख्या नामाचा तक्ता विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अगदी सहज दिसेल अशा पद्धतीने एकतर तो लावायचा किंवा फळ्यावर व्यवस्थित लिहून द्यायचा. आता या ठिकाणी 10 ते 19 पर्यंत सर्व अंक विद्यार्थ्यांना स्पष्ट ओळखू येतील अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता हे दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा हे संख्या आणि त्याचं जे चित्राचं नाव आहे, ज्याला आपण संख्या नाम असं म्हणतो, ते संख्या नाम व्यवस्थित आपल्यासोबत अगोदर वाचायला सांगायचं. त्याचे वाचन स्तर आता गाठलेलं आहे त्यानं, पण याच चित्राला किंवा याच संख्येला 10 म्हणतात, याच संख्येला 13 म्हणतात, याच संख्येला 15 म्हणतात. हा जो समज आहे हा समज आता त्यांना चांगला बिंबवायचा आहे, जेणेकरून त्याने कुठलंही चित्र पाहिलं, कोणतीही संख्या पाहिली तर तो अगदी सहजपणे सांगेल की हां, या ठिकाणी ही संख्या दिसते, हिचं नाव 17 आहे, तिला तो 18 म्हणणार नाही. अशा पद्धतीने हा एक खेळ आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घेता येईल. तर अशा प्रकारे 19वा स्तर गाठण्यासाठी आपण विविध कृती घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 अन्वये विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील त्यांच्या इयत्तेनुसार ठरवून दिलेला स्तर गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वीसाठी संख्याज्ञानमधील 18वा स्तर 0 ते 9 संख्या नामे लिहितो हा विद्यार्थ्यांनी यापूर्वी पूर्ण केला आहे. आता त्यापुढील स्तर म्हणजेच 10 ते 19 संख्या अंकात लिहितो हा स्तर गाठण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला काही अडचणी येतात. तर त्या अडचणी पार करत आपण विविध प्रकारे आनंददायी कृती देत विद्यार्थ्यांना आपण तो स्तर गाठण्यासाठी कशी मदत करायची यासाठी आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात विविध आनंददायी कृती. आणि ज्या कृतीचं नाव आहे संख्येचा बाजार. काय आहे कृतीचं नाव? संख्येचा बाजार. अगोदरची कृती होती संख्या व संख्यानाम, तर आता आहे संख्येचा बाजार. आपल्याला माहिती आहे बाजार म्हटलं की गर्दी आली, बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू विक्रीस आलेल्या असतात. तसंच आता या ठिकाणी आपल्याकडे वस्तू कोणत्या आहेत, तर आता इथं आपल्याकडे वस्तू आहेत 11 ते 19 अंक. आता काय करायचं, तिथं विद्यार्थ्यांकडे 10 ते 19 पैकी हे कार्ड
त्यांना दाखवायचे आणि मुलांना कार्ड दाखवत विचारायचे, चला संख्येच्या बाजारातून माझे संख्या नाम लिहा पाहू. आता हा चार्ट त्यांच्यासमोरून काढून टाकलेला आहे. आता चार्ट त्यांच्यासमोर नाही आहे किंवा फळ्यावर लिहिलेलं पण नाही आहे. आता आपण काय करतोय, त्याला फक्त संख्या नाम दाखवतोय किंवा संख्या दाखवतोय. दोन्ही पद्धतीने घेता येईल. अगोदर संख्या दाखवून त्याला संख्या नाम विचारता येईल. इथं संख्या नाम दाखवलं तर चल आता मला ही तू संख्या लिहून दाखव, म्हणजे भाषेकडून गणिताकडे आणि गणिताकडून भाषेकडे हा जो आपला पेडागॉजीचा भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी पूर्ण करता येईल. त्यानंतर तिसरी कृती आहे, म्हणजे पुढची कृती आहे खेळ चित्रांचा. चला तर खेळ चित्रांचा. आता चित्र म्हटलं की मुलांच्या अतिशय आवडीचा घटक, कारण एखाद्या वेळेस त्या वस्तू किती आहेत ह्या नाही समजत आल्या, मोजता नाही आल्या, पण तो वस्तू पाहून, ते चित्र पाहून तो नक्कीच त्या वस्तूंबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात ती वस्तू जर त्याच्या परिचयाची असेल तर मग तर खूपच छान. मग या खेळ चित्रांचा या माध्यमातून सुद्धा आपल्याला विद्यार्थ्याला या कृतीकडे आणि या अध्ययनस्थळाकडे वळवता येईल. जसं की या ठिकाणी स्वतः तयार केलेले काही फ्लॅश कार्ड. आता आपल्याला फक्त चित्र ओळखा हा भाग नाही आहे. आपल्याला काय आहे, आपल्याला आहे 10 ते 19 संख्या अंकात लिहितो हा स्तर आपल्याला गाठायचा आहे. मग त्याला चित्र मोजायला सांगितले, तो चित्र मोजेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. मग आता त्याला इथं लिहायला जागा दिलेली आहे, म्हणजे चित्र मोज आणि या ठिकाणी लिहि. शक्यतो फ्लॅश कार्डची संख्या जर आपल्याकडे कमी असेल तर मुलाला पेन्सिलनं लिहायला लावायचं, खोडून पुन्हा दुसऱ्याला द्यायचं, किंवा हेच लॅमिनेशन करायचं आणि बोर्ड पेनने आपण त्या विद्यार्थ्याला लिहायला लावायचं, जेणेकरून पुन्हा त्याला आपल्याला मिटवता येईल. मग ही संख्या तो इथं अक्षरामध्ये लिहील. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या वस्तू जे की खाद्यपदार्थ आहे, खायचं फळ आहे, मग मोज बरं. त्या विद्यार्थ्यांना मोजायला लावलं तर तो मोजेल आणि पूर्ण चित्र मोजल्याच्या नंतर नेमका कोणता अंक, मग तो त्याला आणखी सांगता येईल, चल बरं यामधून तुला ते उत्तर मिळतं का, किंवा या कार्डामध्ये त्याचं उत्तर कुठं आहे, म्हणजे अंकामध्ये तो तरबेज आहे का अक्षरामध्ये पण आहे, हा अध्ययन स्तर आपण त्याचा सहज ओळखू शकतो. आणि मग त्याला लिहायला पण लावायचं, कारण आपला तो स्तर गाठण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे हा एक चित्रांचा खेळ आपल्याला घेता येईल. त्याच्यात परिचयाचे चित्र अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी या अध्ययन स्तर गाठण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर अशा प्रकारे 19वा स्तर गाठण्यासाठी आपण विविध कृती घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवू शकतो. धन्यवाद. नमस्कार बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयाचे अपेक्षित स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वी वर्गाकरिता संख्याज्ञान या घटकातील अध्ययन स्तर क्रमांक 18 म्हणजेच 0 ते 9 संख्यानामे अक्षरात लिहितो हा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. विद्यार्थ्यांचा हा स्तर पूर्ण झाल्यानंतर स्तर क्रमांक 19 मध्ये आपण 0 ते 20 संख्यानामे अक्षरात लिहितो हा स्तर विद्यार्थी कसा पूर्ण करतील यासाठीच्या कृती पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर 19 मध्ये 0 ते 20 संख्यानामे अक्षरात लिहिणे अपेक्षित आहे. हा स्तर पूर्ण करण्यासाठी भाषेचा लेखनातील स्तर क्रमांक 6 म्हणजेच सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो हा स्तर आत्मसात करणे आवश्यक आहे. आज आपण गणित विषयातील संख्याज्ञान या कौशल्यातील 19वा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना कसा पूर्ण करता येईल हे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला वर्गात विविध शैक्षणिक कृती घ्याव्या लागणार आहेत. काही कृती मी माझ्या वर्गात घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ 0 ते 20 संख्या क्रमाने अक्षरात लिहिणे, जोड्या लावणे इत्यादी. अशा अनेक छोट्या छोट्या कृतीतून अध्ययन स्तर 19 0 ते 20 पर्यंतची संख्यानामे अक्षरात लिहितो हा पूर्ण करता येईल. त्यासाठी आपल्याला वर्गात काही आनंददायी कृती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी त्यात रमतील व आनंदाने शिकतील व त्यांना लवकर समजेल. मी माझ्या वर्गात घेतलेल्या काही कृती या ठिकाणी सांगत आहे. त्यामध्ये पहिली कृती आहे
संख्येचे झाड. ही कृती आपण अध्ययन स्तर 18 पूर्ण करण्यासाठी सुद्धा वापरलेली आहे. या कृतीसाठी पुठ्ठ्यापासून एक झाडाची प्रतिकृती बनवून घ्यावी किंवा फळ्यावर झाडाचे चित्र काढावे. 0 ते 20 पर्यंतची संख्या अंकात व 0 ते 20 पर्यंतची संख्या नामे लिहिलेली कार्ड ठेवावीत. विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करून प्रत्येक गटातून एक विद्यार्थी बोलवावा. एका विद्यार्थ्याला अंकाच्या संख्या कार्डमधून एक कार्ड उचलायला लावावे व ते झाडावर लावायला सांगावे. दुसऱ्या विद्यार्थ्याला त्या संख्येचे अक्षरात लिहिलेले कार्ड उचलून झाडावर लावण्यास सांगावे. यात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन 0 ते 20 पर्यंतच्या अंकाची आणि अक्षरांची कार्ड झाडावर लावण्यास सांगावे. यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या स्टिकी नोटचाही वापर करू शकतो. याद्वारा जास्तीत जास्त संख्या अक्षरात व अंकात झाडावर तयार होतील. विद्यार्थ्यांना झाडावरील संख्या अंकात व अक्षरात वहीवर लिहा असे सांगावे. कोण संख्या लवकर लिहिते पाहूया असे प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे काय होईल, विद्यार्थी आनंदाने संख्या झाडावर लावतील. हाच अध्ययनस्तर गाठण्यासाठी आपल्याला कृती क्रमांक 2चाही वापर करता येईल. कृती क्रमांक 2 आहे वस्तू मोजा आणि संख्या लिहा. अध्ययनस्तर 18 मध्ये आपण या कृतींचा देखील समावेश करून घेतलेला आहे. तर आता आपण पाहूया की वस्तू मोजा व संख्या लिहा हे विद्यार्थ्यांकडून कसं करून घ्यायचं. विद्यार्थ्यांसमोर बिया, काड्या, खडे, मणी, गोट्या अशा परिसरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तू ठेवायच्या. ट्रेमध्ये ठेवलेल्या चिठ्ठ्यांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी येऊन एक चिठ्ठी उचलायची व चिठ्ठीतील अंक पाहून तेवढ्या वस्तू मोजून काढायच्या. विद्यार्थ्यांना मोजलेली संख्या अंकात व अक्षरात वहीत लिहायला सांगावी. या अशा छोट्या छोट्या कृतीद्वारा विद्यार्थ्यांना संख्याचिन्हे व संख्यानामे लिहिण्याचा सराव करून घ्यावा. अध्ययन स्तर क्रमांक 19 0 ते 20 संख्यानामे अक्षरात लिहितो हा स्तर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना या कृतींची नक्कीच मदत होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण जाणतो की निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये आवश्यक अध्ययन स्तर गाठणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण निश्चित केलेल्या विविध अध्ययन स्तरानुसार कृतिशील व परिणामकारक उपक्रम घेऊन अध्ययन स्तर गाठण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आता आपण गणित विषयातील स्तर क्रमांक 18 यावर चर्चा करणार आहोत. हा स्तर म्हणजे 0 ते 9 या संख्या अक्षरात लिहिता येणे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या आधीचा स्तर म्हणजे 17वा स्तर, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिता येतात. म्हणजेच अंकलेखनाची पायरी विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर भाषेची अक्षरलेखनाची ओळख त्यांना झालेली आहे. त्यामुळे आता पुढची पायरी म्हणजे अंकाचे अक्षराशी नाते जोडणे आणि ते अक्षरात लिहिता येणे ही होय. शिक्षक बांधवांनो, हा स्तर पूर्ण करण्यासाठी आपण काही ठराविक कृतीयुक्त पद्धती आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ अंक कार्ड व अक्षर कार्डाचा सराव. यामध्ये सर्वप्रथम आपण 0 ते 9 अंकांची कार्डे आणि त्याच्याशी संबंधित अक्षराची कार्डे विद्यार्थ्यांसमोर ठेवू. सुरुवातीला सोप्या पद्धतीने त्याच्या जोड्या लावण्याचा सराव घेऊ. त्यानंतर क्रम बदलून वेगवेगळ्या पद्धतीने योग्य जोड्या लावायला सांगू. ही कृती गटात घेता येईल. त्यानंतर जोडीने आणि शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिकरित्या करून घेता येईल. दुसरी कृती फळ्यावर अंक दाखवून अक्षर सांगणे. शिक्षकांनी फळ्यावर एखादा अंक लिहावा, जसे की 5. विद्यार्थ्यांनी लगेच त्या अंकाचे अक्षर कार्ड म्हणजे 5 उचलावे. त्यानंतर तोच अंक वहीत अक्षरात लिहून दाखवावा. ही क्रिया वारंवार केल्याने त्याचे लक्ष केंद्रित राहील आणि अंक व अक्षर स्मरणात राहतील. तिसरी कृती आहे उलट सुलट क्रमाने लेखन.
जेव्हा विद्यार्थ्यांना थोडा सराव होईल तेव्हा शिक्षकांनी फळ्यावर 5-6 अंक एकत्र उलटसुलट क्रमाने लिहावेत. उदाहरणार्थ 7, 3, 0, 9, 2, 5 इत्यादी. विद्यार्थ्यांनी त्या सर्वांची नावे अक्षरात लिहून दाखवावीत. त्यामुळे त्यांनी अनुभवलेल्या ज्ञानाचे दृढीकरण होईल, शिकण्याची गती वाढेल आणि चुका कमी होतील. चौथी कृती आहे वहीतील लेखन सराव. विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्यांची नावे वारंवार वहीत लिहायला सांगावे. सुरुवातीला क्रमाने, नंतर उलट्या क्रमाने आणि नंतर मिश्र क्रमाने लिहिण्याचा सराव घ्यावा. पुनरावृत्तीमुळे शिकलेले ज्ञान अधिक घट्ट होते. यासह गणित पेटीचा वापर करणे ही देखील कृती आपणास राबवता येईल. शाळेत असलेल्या गणित पेटीमध्ये विविध अंक आणि अक्षर कार्ड उपलब्ध असतात. या साधनाचा वापर करून गट क्रिया, जोडी क्रिया आणि वैयक्तिक सराव घेता येतो. त्यामुळे शिकणे अधिक आनंददायी आणि सहभागात्मक होते. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे तसेच स्थानिक परिस्थितीनुसार व आपल्या कल्पनेतून विविध कृतीयुक्त पद्धतीने आणि त्याचा सातत्याने सराव दिल्यास विद्यार्थी सहजपणे 0 ते 9 या संख्या अक्षरात निश्चितपणेच लिहू शकतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्तर क्रमांक 17मध्ये आपण 51 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहितो हा स्तर बघितला. विद्यार्थ्याने हा स्तर पूर्ण केल्यानंतर पुढे आपण स्तर क्रमांक 18 0 ते 9 या अंकांची संख्या नामे लिहितो हा स्तर विद्यार्थी कसा पूर्ण करतील याबद्दल माहिती घेणार आहोत. हा स्तर पूर्ण करण्यासाठी भाषेचा लेखन स्तर क्रमांक 6 विद्यार्थ्याने गाठणे आवश्यक आहे. स्तर क्रमांक 6 श्रुतलेखन करत असताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. हा स्तर विद्यार्थ्याने पूर्ण केला आहे असे गृहीत धरून आपण गणित विषयाच्या संख्याज्ञान या कौशल्यातील 18वा अध्ययन स्तर गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हा स्तर गाठण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. भाषा व गणित या 2 विषयाची सांगड घालण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरांची व शब्दांची ओळख असणे गरजेचे आहे. अंक म्हणजेच चिन्ह व संख्यानामे म्हणजे चिन्हांचे अक्षरातील लेखन, या दोघांचा ध्वनी एकच आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे. चला तर पाहूया एक कृतीयुक्त उपक्रम जो आपल्याला हा स्तर गाठण्यासाठी मदत करेल. कृती अंकांचे तोरण बांधणे. एका टोपलीत 0 ते 9 अंकांची संख्या कार्डे व एका टोपलीत 0 ते 9 अंकांची अक्षरे कार्डे टोपलीत टाकावीत. वर्गातील विद्यार्थ्यांच्या 2-2 याप्रमाणे जोड्या पाडाव्यात. एका टेबलवर दोन्ही टोपल्या ठेवाव्यात. वर्गातील समोरच्या बाजूला एक दोरी बांधून घ्यावी. प्रत्येक जोडीला समोर बोलावून खालीलप्रमाणे कृती करून घ्याव्यात. जोडीतील पहिल्या विद्यार्थ्यास पहिल्या टोपलीतील 1 या अंकाचे संख्या कार्ड उचलण्यास सांगावे व दुसऱ्या टोपलीतील 1 या अंकाचे अक्षर कार्ड उचलण्यास सांगावे. दुसऱ्या जोडीस बोलावून वरीलप्रमाणे दोन्ही अंकासाठीची कृती करून घ्यावी. तिसऱ्या जोडीला बोलावून 3 या अंकासाठीची कृती करून घ्यावी. अशा प्रकारे 9 जोड्यांना बोलावून 0 ते 9 अंकांची संख्या कार्ड व अक्षर कार्ड हातात घेण्यास सांगावे. यानंतर क्रमांक 1च्या जोडीला बोलावून समोर बांधलेल्या दोरीवर पहिल्यांदा अंक कार्ड व त्यानंतर अक्षर कार्ड चिकटविण्यास सांगावे. क्रमांक 2च्या जोडीला बोलावून पहिल्यांदा अंक कार्ड व नंतर अक्षर कार्ड दोरीवर चिकटविण्यास सांगावे. अशा प्रकारे प्रत्येक जोडीला बोलावून क्रमाने 0 ते 9 अंक कार्ड व अक्षर कार्ड याप्रमाणे दोरीवर चिकटविण्यास सांगावे.
थोड्याच वेळात आपल्यासमोर 0 ते 9 अंकांचे अंकात व अक्षरातील तोरण तयार होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून ते तोरण अंकात व अक्षरात वाचण्यास सांगावे व त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करण्यास सांगावे. यानंतर दोरीवर चिकटविलेले संख्या कार्ड वेगवेगळ्या टोपलीत टाकावेत व विद्यार्थ्यांना अक्षर व संख्यांची जोडी जुळविण्यास सांगावे. अशी कृती 2-4 वेळा करावी. यातून विद्यार्थ्यांची संख्या ज्ञान प्राप्त केले आहे का ते कळेल. यानंतर संख्या कार्ड व अक्षर कार्डे पाहून लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगावे. या कृतीतून विद्यार्थ्यांचे दृढीकरण होईल. शेवटी 0 ते 9 अंक यादृच्छिक पद्धतीने श्रुतलेखनास द्यावेत. निश्चितच सर्व मुले 0 ते 9 अंकांची संख्यानामे अक्षरात लिहितील. अशा प्रकारे या कृतीच्या माध्यमातून 0 ते 9 अंकांची संख्यानामे अक्षरात लिहिण्यास विद्यार्थ्यांना मदत करता येईल. तसेच स्तर क्रमांक 19 0 ते 20 संख्यांची संख्यानामे लेखन करतो. हा स्तर कृती वापरून हा देखील स्तर या कृती वापरून विद्यार्थी पूर्ण करू शकतील. धन्यवाद. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 अन्वये विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील त्यांच्या इयत्तानुसार ठरवून दिलेला स्तर गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी गणित विषयाचा इयत्ता 3री ते 5वीसाठी संख्याज्ञानमधील 18वा स्तर 0 ते 9 संख्यानामे लिहितो हा विद्यार्थ्यांनी गाठणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी संख्याज्ञानातील 17वा स्तर 51 ते 99 संख्या अंकात लिहितो हा पूर्ण केला आहे असे गृहीत धरून आपल्याला 18वा स्तर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भाषेचा 6वा स्तर गाठणे अनिवार्य आहे. संख्याज्ञानातील स्तर 18 0 ते 9 संख्यानामे लिहितो हा स्तर गाठण्यासाठी आपण सर्वजण वर्गात प्रयत्न करतो. काही विद्यार्थी लवकर स्तर पूर्ण करतात तर काही विद्यार्थ्यांना स्तर पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना सहज समजेल व ते आनंदाने शिकतील यासाठी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही आनंददायी कृती वर्गात घेणे आवश्यक आहे. अध्ययन स्तर 18 0 ते 9 संख्यानामे लिहितो पूर्ण करण्यासाठी माझ्या वर्गात मला काही अडचणी आल्या. जसे 0 ऐवजी विद्यार्थी 0A असं लिहितो आणि 9 ऐवजी विद्यार्थी 9 असे लिहितो. तर यासाठी मी भाषा व गणित या 2 विषयाची सांगड घालून काही कृतींची निर्मिती केली आहे. तर मी माझ्या वर्गात ह्या कृती घेतलेल्या आहेत. त्यातील काही कृती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कृती क्रमांक 1 शब्दातील संख्यानामे ओळखा व लिहा. फळ्यावर असे शब्द लिहा की ज्यात संख्या लपलेली असेल. जसे या ठिकाणी मी काही शब्द तुम्हाला सांगते. एकदंत, पाचर, विचार, आठवडा, शून्यात, नितीन, सातपुडा. या कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येतो. विद्यार्थ्यांना एकेकाने फळ्याजवळ बोलवायचे व शब्दामध्ये लपलेल्या संख्यानामाला रेष मारायला सांगायची. संख्येची ओळख झाल्यावर ह्या सर्व संख्या विद्यार्थ्यांना वहीत लिहायला सांगायच्या. यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा आणि लिहा व त्यातील संख्या ओळखा. कोण लवकर करून दाखवतो पाहू असे म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे त्यांच्या स्पर्धा वाढेल व विद्यार्थी आनंदाने शब्द आठवून लिहितील. यातूनच त्यांच्या विचारांना चालना देखील मिळेल आणि नवीन शोधण्याची सवय लागेल. दुसरी कृती आहे वाक्यातील संख्या ओळखा व लिहा. या कृतीसाठी विद्यार्थ्यांसमोर वाक्यपट्ट्या ठेवाव्यात. ठेवलेल्या वाक्यपट्ट्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याने एक वाक्यपट्टी उचलावी. वाक्यपट्टीतील वाक्य वाचून त्यात असलेली संख्या ओळखून अंकात व अक्षरात लिहावी. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य सांगते. पहिलं वाक्य आहे मला 5 बक्षिसे मिळाली. यात 5 हे संख्यानाम आहे. दुसरं वाक्य आहे शून्यातून विश्व उभे केले. यात 0 हे संख्यानाम आहे. विद्यार्थ्यांना अशा छोट्या छोट्या कृतीतून संख्यानामे व संख्याचिन्हे लिहून घेण्याचा सराव करायचा आणि विद्यार्थ्यांना त्याचा सराव झाल्यानंतर नक्कीच ह्या ठिकाणी त्यांना संख्यानामे अक्षरात लिहिता येतील. चला तर मग आपण या कृतीचा माझ्या शाळेतील व्हिडिओ पाहूया. खालील वाक्यातील संख्या ओळखा. मी आज 9 झाडे बांधले.
यातील संख्या आहे 9. मला 5 वेळा खाऊ मिळाले यातील संख्या आहे 5. आज नवरात्रीमधला 7वा दिवस आहे यातील संख्या आहे 9 आणि 7. एकच धडा लिहिला यातील संख्या आहे 1. 0 म्हणजे काहीही नाही यातील संख्या आहे 0. तुम्हाला ह्या माझ्या कृती नक्कीच फायदेशीर ठरतील. धन्यवाद. नमस्कार बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील अपेक्षित क्षमता प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानुसार गणित विषयातील इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी संख्याज्ञान या घटकातील अध्ययन क्षमता क्रमांक 18 म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यानामांचे अक्षरी लेखन करतो हा स्तर प्राप्त केल्यानंतर आता आपण अध्ययन क्षमता क्रमांक 19 म्हणजे 0 ते 20 पर्यंत संख्यानामे लिहितो हा स्तर प्राप्त करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या काही अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. जसे की 0 ते 20 संख्यानामांचे अक्षरी लेखन करताना 6 ऐवजी 6 किंवा 6 आणि 10 ऐवजी 10 किंवा 10, 11 ऐवजी 11 असे विद्यार्थी लेखन करतात. त्याचबरोबर 14 ऐवजी 14 आणि 15 ऐवजी 15, तसेच 17चे लेखन 17 आणि 18चे लेखन 18 असे करतात. त्याचबरोबर 13 असे लिहिताना काही विद्यार्थी 13 असे लिहितात. याचे मूळ कारण म्हणजे स्वरचिन्हांची ओळख नसते व बोली भाषेचा प्रभाव. अशा लेखनातील अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपक्रम, खेळ, कृती आवश्यक आहेत. तर अध्ययन क्षमता 19 प्राप्त करण्यासाठी आज मी तुम्हाला जी कृती सांगणार आहे त्या कृतीचे नाव आहे संख्यानामांचा बाजार. ही पद्धत मुलांना 0 ते 20 पर्यंतच्या संख्यानामांचे अक्षरी लेखन सराव देण्यासाठी खूप मनोरंजक, सोपी आणि परिणामकारक आहे. या कृतीत विद्यार्थ्यांना ग्राहक व दुकानदार बनवून संख्यानामांचे लेखन शिकवता येते. संख्या बाजार हा खेळ खेळण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. जसे दुकाने सजवण्यासाठी 3 ते 4 टेबल जमा करणे, दुकानातील वस्तूंचे फ्लॅश कार्ड बनवून त्यावर 0 ते 20 पर्यंत किमती लिहिणे, नकली नोटा जमवणे, तसेच विद्यार्थ्यांचे दुकानदार व ग्राहक असे 2 गट तयार करणे. प्रत्येकी 2 दुकानदार याप्रमाणे 3 दुकानांसाठी 6 विद्यार्थी निवडणे आणि प्रत्येकी 3 ग्राहक याप्रमाणे 3 दुकानांसाठी 9 विद्यार्थी ग्राहक म्हणून निवडणे. दुकानदार विद्यार्थी आपापले फ्लॅश कार्ड्स मांडून दुकान सजवतील व दुकानात संख्यानामांच्या लेखनासाठी वही व पेन ठेवतील. ग्राहक बनलेले विद्यार्थी पैसे म्हणून नकली नोटा घेतील. प्रत्यक्ष खेळ सुरू झाल्यानंतर ग्राहक विद्यार्थी दुकानदार विद्यार्थ्यांना विविध वस्तूंच्या किमती विचारतील. जसे या चेंडूची किंमत किती? दुकानदार म्हणेल 15 रुपये फक्त. मग ग्राहक विद्यार्थी दुकानदाराजवळील वहीवर 15 ही संख्या अक्षरात लिहितील आणि दुकानदार लेखन तपासून बरोबर लिहिले असल्यास ग्राहकाजवळील नकली नोटा घेऊन वस्तू देईल. अशा प्रकारे दिलेल्या वेळेत जो गट जास्त वस्तूंची खरेदी करेल तो गट विजयी होईल. विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करून प्रोत्साहन देण्यात येईल. याप्रमाणे ग्राहक व दुकानदार यांची अदलाबदल करून पुन्हा खेळ सुरू करता येईल. संख्या बाजार खेळाप्रमाणेच आपण संख्या लिलाव हा खेळ देखील घेऊ शकतो. जसे शिक्षक वस्तू दाखवून किंमत सांगतील आणि जो विद्यार्थी सर्वप्रथम किमतीचे अक्षरात लेखन करेल त्याला ती वस्तू मिळेल. अशा प्रकारे 0 ते 20 पर्यंत संख्यानामांचे लेखन करणे यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करू आणि नवनवीन उपक्रम कृती यांचा अवलंब करू. धन्यवाद.